शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी एनडीएमध्ये सहभागी व्हावं अशी ऑफर पंतप्रधान मोदींनी दिली आहे। बारामतीच्या निवडणुकीनंतर पवार प्रचंड हताश झाले असून त्यांनी त्या नैराश्यातूनच काँग्रेसमध्ये छोटे पक्ष विलीन होतील असं विधान केलं असं नंदुरबारमधल्या सभेमध्ये पंतप्रधान म्हणाले। अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसह या आणि तुमची सगळी स्वप्न साकार करा अशी खुली ऑफर देऊन टाकली। तर मोदींच्या ऑफरवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय। मोदींमुळे लोकशाही धोक्यात आली आहे, त्यांच्या सोबत जाणार नाही असं शरद पवार म्हणतात। तर मोदींनी आज शरद पवारांना डोळा मारलाय अशी टीका उद्धव ठाकरेंनी छत्रपती संभाजीनगरमधल्या सभेतनं केलेली आहे। महाराष्ट्र के एक दिग्गज नेता 40-50 साल से वो ऐसे ही कुकड़ी मारते रहते हैं। बारामती के चुनाव के बाद वो इतने चिंतित है कि उन्होंने एक बयान दिया है और ये बयान उन्होंने, मैं पक्का मानता हूं कि काफी लोगों से विचार विमर्श करके ही दिया होगा। वो इतने हताश और निराश हो गए हैं कि उनको लगता है कि अगर 4 जून के बाद छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए। कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाएंगे। या देशामध्ये संसदीय लोकशाही पद्धती ही मोदींच्या उलट संकटात आली असं माझं स्वच्छ मत आहे। की लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास, ज्या व्यक्तीचा, ज्या धोरणाचा, ज्या पक्षाचा, ज्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वासच नाही असा समज लोकांच्यामध्ये पक्का झालेला असेल, त्यांच्यावर असोसिएशन व्यक्तिगत राजकीय हे माझ्याकडनं कधी होणार नाही। मी हे म्हणलं की गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला ती आहे। मोदी साहेबांचा जो विचार, त्या विचाराच्या विरुद्ध जनमत व्यक्त होण्याचं प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत। आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलत, शिवसेना फोडली, तोडलीत, राष्ट्रवादी तोडलीत, फोडलीत, तरी देखील कधी मला डोळा मार, कधी पवारांना डोळा मार। आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे। एका ठिकाणी बोलायची नकली शिवसेना आहे, एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे, आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी में बैठ जा। एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।